चला तर आता आपण याआधी दोन एक्झाम्पल पाहिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 5.4 चे प्रोबॅबिलिटीचे. या लेक्चरमध्ये आपण प्रोबॅबिलिटीचाच 5.4 चा जे थर्ड नंबरचा एक्झाम्पल आहे ते पाहणार आहोत. जर तुम्ही ते दोन एक्झाम्पल पाहिलेले नसतील तर आधी ते एक्झाम्पल पहा आणि नंतरच या व्हिडिओकडे या. ठीक आहे, तर एक्झाम्पल कडे जाऊयात आपण. देअर आर 15 tickets in a box. एक बॉक्स आहे, त्या बॉक्स मध्ये 15 तिकीट आहेत. इच बिअरिंग वन ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 15. आणि प्रत्येक तिकीटवर 1 2 3 4 अशा पद्धतीचे नंबर आहे. म्हणजे एक तिकीट आहे ज्यावर एक नंबर असेल, दुसरं तिकीट आहे ज्यावर 2 नंबर असेल, तिसरं तिकीट आहे त्याच्यावर 3 नंबर असेल, असं 1 to 15 पर्यंतचे 15 तिकीट आहेत. इज आता काय सांगितलंय, वन तिकीट इज ड्रॉन ऍट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्स मधून एक तिकीट कुठलं तरी रॅन्डमली काय झालंय, पडलेलं आहे. आता सॅम्पल स्पेस काय येईल याचा, म्हणजे एक तिकीट कोणतंही पडलंय, मग ते एक असू शकतो, दोन असू शकतं, 3 4 5 6 7 8 9 10 15 पर्यंत कोणताही नंबरचं ते तिकीट असू शकतं. याचा अर्थ सॅम्पल स्पेस मध्ये आपण 1 to 15 हे नंबर्स लिहिणार आहे. इझी आहे. आणि पुढे विच सांगितलंय, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट ड्रॉन. आणि खाली दिलेले जे इव्हेंट आहेत त्या इव्हेंट साठी काय फाइंड आउट करा सांगितलंय, प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा. तर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इझी आहे, खूप जास्त इझी क्वेश्चन आहे, बिलकुल बी अवघड नाहीये. चला तर आपण याला सॉल्व्ह करूयात. सर्वात पहिल्यांदा आपण काय लिहिणार, तर सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस, ठीक आहे, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसला एस ने डिनोट करतो आपण, आणि कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण 1 पासून 15 पर्यंत नंबर्स लिहिणार आहोत. याला कॉमा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कॉमा दिला नाही तर तुमचा सॅम्पल स्पेस चुकला असं कन्सिडर केलं जातं. 15 पर्यंतचे आपण नंबर लिहिलेले आहेत. हा झाला सॅम्पल स्पेस. आता आपण नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहितोय. सॅम्पल पॉइंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असतील ते 15 आहेत. ठीक आहे, इझी. इथपर्यंत हे लिहिलंय. लक्षात घ्या, सॅम्पल स्पेस लिहिणं महत्वाचं आहे, कारण सॅम्पल स्पेस लिहिल्याशिवाय तुम्ही पुढे एक्झाम्पल कंटिन्यू करू शकत नाही. तर प्रोबॅबिलिटीचा कोणताही क्वेश्चन असू द्या, तुमचा सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स हे लिहिणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर आता आपण सॅम्पल स्पेस लिहिलंय, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहिलंय. आता आपण पुढे जाऊयात, पहिल्या इव्हेंट कडे जाऊ. त्यासाठी मी इथं एक असा एक नंबर देतो आणि त्याला लिहितो इव्हेंट ए. इव्हेंट ए, ठीक आहे, हा इव्हेंट ए. पहिला इव्हेंट आहे काय, शोज ॲन इव्हन नंबर. शोज ॲन इव्हन नंबर म्हणजे काय, की त्या बॉक्स मधून जो तिकीट पडलेलं आहे ना, त्या तिकिटावर इव्हन नंबर आहे असं कन्सिडर केलं की ती घटना अशा पद्धतीची आहे. तर मला सांगा, ए या सेट मध्ये जेवढे पण इव्हन नंबरचे तिकीट आहेत ते सगळे येतील, जसं की 2 4 6 8 10 12 14 इथपर्यंत. ठीक आहे, 16 येणार नाही कारण आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये तो पॉइंट, तो नंबर नाहीच आहे. तर नंबर ऑफ ए किती येईल, म्हणजे ए या इव्हेंट मध्ये किंवा ए या सेट मध्ये किती नंबर्स आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजेच नंबर ऑफ ए किती येईल आपला 7. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण नंबर ऑफ ए लिहिलेला आहे. आता आपण पुढे जाऊ, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची, बरोबर आहे ना, प्रोबॅबिलिटी काढायची या इव्हेंटची. तर मी लिहितो प्रोबॅबिलिटी ऑफ ए. ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची असते त्याचा पी ऑफ ए लिहिला. ठीक आहे, तर पी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू, चला व्हॅल्यू पुट करू आपण. नंबर ऑफ ए किती आपला 7 आणि नंबर ऑफ एस सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आहे 15. तर हा झाला 7/15. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आली आपली 7/15. तर अशा पद्धतीने आपण याचा जो इव्हेंट ए त्याला आपण सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट इव्हेंट कडे जाऊयात. आता इव्हेंट बी कडे जाऊयात. आता इव्हेंट बी काय तो चेक करू एकदा. आपल्याला सांगितलंय
इव्हेंट बी शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे त्या बॉक्स मधून जो नंबर पडलेला आहे किंवा ते जे तिकीट पडलेलं आहे ते मल्टिपल ऑफ 5 आहे, म्हणजे 5च्या पट्टीत आहे. सिंपल आहे ना, 5च्या पट्टीत कोण आहे मग? 5 आहे 5च्या पट्टीमध्ये, बरोबर आहे. 5 5च्या पट्टीत आहे, 5 त्यानंतर 10 आहे आणि त्यानंतर 15 आहे. म्हणजे हे 3 नंबर आपले 5च्या पट्टीमध्ये आहेत. म्हणजे आपण काय करणार आहे आता, इव्हेंट बी मध्ये हा शोज अ नंबर विच इज अ मल्टिपल ऑफ 5 लिहिणार आणि खाली बी इज इक्वल टू सेट मध्ये 5 10 आणि 15 याला लिहून नंबर ऑफ बी लिहिणार आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढणार. इतकं इझी आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया खाली आणि त्याला आपण सॉल्व्ह करू. हा, मी याला लिहितो 2 नंबर आणि इव्हेंट बी. ठीक आहे, इव्हेंट बी काय? शोज नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. थोडं बहुत इकडे तिकडे होऊ शकतं, म्हणजे लिहिताना ग्रॅमॅटिकल मिस्टेक असू शकते. ठीक आहे, त्याला इग्नोर करा. तर बी हा सेट, बी इज इक्वल टू काय येईल मग? 5, 10, 15 एवढे 3 नंबर येतील आणि नंबर ऑफ बी काय येईल आपला? इज इक्वल टू 1 2 आणि 3 बरोबर आहे. आणि अशा पद्धतीने आपण याची प्रोबॅबिलिटी सुद्धा काढू शकतो. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. ठीक आहे, हे फॉर्म्युले रटायचे नसतात, हे अशाच पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करून करून यांची प्रॅक्टिस होते. ठीक आहे, हे कधीच रटायचे नाही. तुम्ही जर फॉर्म्युला रटायला गेले ना तर तुमची बरीच एनर्जी त्याच्यामध्ये जाते. नंबर ऑफ बी किती आमचा? 3 आहे आणि नंबर ऑफ एस किती आपल्याला माहित होतं, नंबर ऑफ एस 15 आहे. ठीक आहे, आणि याला जर आपण लहान केलं तर आपल्याला माहिती आहे 3 1 3 आणि 3 5 15, याला आपण सोपं रूप देऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू किती लिहिणार? 1/5. लक्षात घ्या, याला जर सोपं रूप देता येत असेल तर देत जायचं. का द्यायचं? कारण तुम्ही इथपर्यंत जर आन्सर जर लिहिलं तर तुम्ही याला सोपं रूप देऊ शकता आणि जर देत नसाल तर तुमचा अर्धा मार्क कट होण्याचे चान्सेस असतात. येते लक्षात? मग हे तुमचा अर्धा मार्क खूप मॅटर करतो. तुमचे असे अर्धा मार्क जाऊन 2-3 मार्क असे जातात पेपरमध्ये. त्यामुळे बरेच जण आउट ऑफ 40 म्हणजे 40 आउट ऑफ 40चा पेपर लिहून सुद्धा 40 स्कोर घेता येत नाही. ठीक आहे, तर असे छोटे मोठे मिस्टेक जे आहेत त्या टाळायच्या. तर हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन झाला. थर्ड क्वेश्चन मध्ये 2 इव्हेंट होते, दोन्हीच्या दोन्ही इव्हेंट आपण व्यवस्थित पाहिले. आता जाऊयात आपण फोर्थ क्वेश्चन कडे. ठीक आहे, ज्या ठिकाणी तुमची इच्छा आहे लिहायचंय त्यावेळी त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पॉज करा, पुन्हा एकदा समजून घ्या आणि ते लिहा. ठीक आहे, तर आता आपण फोर्थ क्वेश्चन कडे जाऊयात. फोर्थ क्वेश्चन आहे अ टू डिजिट नंबर इज फॉर्मड विथ डिजिट 2 3 5 7 9. आपल्याला सांगितलंय की 2 डिजिट नंबर म्हणजे 2 अंकी संख्या बनवायची. या नंबरचा वापर करून 2 अंकी संख्या बनवायची, बट विदाउट रिपिटेशन. म्हणजे या नंबरचं रिपिटेशन नाही झालं पाहिजे. म्हणजे 2 अंकी संख्या तर बनवायची, 2 डिजिट नंबर तर बनवायचा आहे, परंतु या नंबरचं जे रिपिटेशन आहे ते नाही झालं पाहिजे. रिपिटेशन म्हणजे काय? जसं की 22 ही 2 अंकी संख्या आहे, परंतु या ठिकाणी यांचं रिपिटेशन होत आहे. असे नंबर नाही चालणार. 22 नाही चालणार, 33 नाही चालणार, 55 नाही चालणार, 77 99 हे वाले नंबर आम्हाला चालणार नाहीत. येते लक्षात? म्हणजे 2 अंकी संख्या तर बनवायच्या त्यांचा वापर करून, परंतु त्यांचं रिपिटेशन आम्हाला चालणार नाही. ठीक आहे, तर आपण सॅम्पल स्पेस लिहू शकतो. आपल्याला माहिती आहे आता आपल्याला सांगितलंय व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्मड इज. म्हणजे आपल्याला खाली 2 इव्हेंट दिलेले आणि या दोन्ही इव्हेंट साठी आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. खूप इझी आहे. तुम्ही जर सॅम्पल स्पेस लिहिताय ना 50% प्रॉब्लेम तुमचे तिथे सॉल्व्ह होतात. ठीक आहे, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहू. सॅम्पल स्पेस व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. तर सर्वात पहिल्यांदा आम्ही लिहितो इथं सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस डिनोट करतो आपण एस ने इज इक्वल. चला आता आपण नंबर्स तयार करू.
2 पासून सुरू करू, म्हणजे पहिल्यांदा 2 घेऊ आणि 2 बरोबर प्रत्येकाचं कॉम्बिनेशन लावायचं, म्हणजे 2 बरोबर 3 घेऊ तर हा झाला 23, त्यानंतर 2 बरोबर 5 घेऊ हा झाला 25, नंतर 2 बरोबर 7 घेऊ 27, 2 बरोबर 9 घेऊ 29, बरोबर आहे. ठीक आहे, चला असंच आपण आता 3 नंबर घेऊ, 3 बरोबर 2 घेऊ 32, 3 बरोबर 3 नाही घेताना 3 बरोबर 5 घेऊ 35, 3 बरोबर 7 37 आणि 3 बरोबर 9 39. आता 5 बरोबर 5 चे नंबर्स घेऊ, 5 बरोबर 2 घेऊ 52, त्यानंतर 3 घेऊ 53, 57, 59. ठीक आहे, 5 झाला. आता 7 बरोबर 2 घेऊ 72, 73, 75, 79. मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल आता. आणि आता 9 घेऊ, 9 बरोबर 2 92, 93, 95, 97, 99 नाही चालणार आहे. लक्षात घ्या, आपण यामध्ये डिजिट जे आहेत ते रिपीट केलेले नाही, येते लक्षात. तर सॅम्पल स्पेस झालाय. आता आपण नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहू, एन ऑफ एस. चला काउंट करूयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती आले? 20. ठीक आहे, हे आले 20. सॅम्पल स्पेस लिहिला, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स लिहिले. आता आपल्याला इव्हेंट्स लिहायचा आहे. पहिला इव्हेंट आहे एन ऑड नंबर, म्हणजे तो जो तयार झालेला डिजिट आहे तो ऑड नंबर आहे याची प्रोबॅबिलिटी काढा. खूप इझी आहे. इव्हेंट ए लिहू, त्यामध्ये एन ऑड नंबर लिहू. ए या सेट मध्ये या सॅम्पल स्पेस मधले जेवढे पण ऑड नंबर आहेत ते सगळे ऑड नंबर मेन्शन करू. त्याचे नंबर्स किती येतात? नंबर ऑफ ए येईल आपला तो, आणि त्याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढू शकतो. सेम प्रोबॅबिलिटी ऑफ बी सुद्धा काढू शकतो. मल्टिपल ऑफ 5 सांगितलं इव्हेंट बी आहे, म्हणजे यामध्ये जेवढे पण नंबर 5 च्या पटीत मल्टिपल ऑफ 5 आहेत ते सगळे बी सेट मध्ये येणार. इझी आहे. चला आपण इव्हेंटला सुरुवात करूया. पहिल्यांदा एन ऑड नंबर आहे, नंतर मल्टिपल ऑफ 5 आहे. ठीक आहे, या नंबरची आवश्यकता आहे, हे नंबर पाहिजेत आपल्याला, कारण त्यांच्याशिवाय आपण इव्हेंट लिहू शकत नाही. लक्षात घ्या, इव्हेंट आपण सॅम्पल स्पेस शिवाय लिहू शकत नाही. मी तर एक नंबर टाकतो आणि लिहितो इव्हेंट ए. इव्हेंट ए काय आहे? अँड ऑड नंबर. आता ऑडचा अर्थ माहित असेल तुम्हाला. ऑड म्हणजे काय? विषम. विषम म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी डिजिट युनिट प्लेसला 1 3 5 7 9 हे नंबर्स असतात. आणि इव्हन नंबर कोणाला म्हणणार? ज्यांच्या युनिट प्लेसला 2 4 6 8 आणि 0 हे वाले नंबर्स असतात. मला माहिती आहे बऱ्याच जणांना माहित आहे, परंतु ज्यांना माहित नाहीये किंवा थोडंसं बेसिकच आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिपीट केले मी. तर ए हा जो सेट आहे त्यामध्ये जे ऑड नंबर आहेत यामधले ते सगळे येतील. 23 ऑड आहे, 25 ऑड आहे, 27 ऑड आहे, 29 ऑड आहे. 32 ऑड नाहीये, इव्हन येतो. 35 येणार, 37, 39 बरोबर आहे. 52 येणार याच्यामध्ये, 52 येणार, 53 येणार, सॉरी 52 नाही येणार, सॉरी 39 झाला, 53 येणार, 57 येईल याच्यामध्ये, 59 येईल, 72 नाही येणार, 73 येईल, 75 येईल, 79 येईल, 92 येणार नाही, 93 येईल, 95 येईल, 97 येईल. बरोबर आहे. आलेत का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. बरोबर, 16 नंबर्स आहेत, 16 आहेत. म्हणजेच नंबर ऑफ ए जो आहे आपला, नंबर ऑफ ए जो आहे तो किती आला आपला? 16. येते लक्षात? चला नंबर ऑफ ए आला 16. आता आपण काढूयात प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी ऑफ ए. प्रोबॅबिलिटी ऑफ ए चा फॉर्म्युला काय आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन
नंबर ऑफ येस. ए किती आहे, नंबर ऑफ ए किती आहे 16 16, आणि आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ येस किती आहे 20 आहे, तो आपण काढलेला होता बरोबर आहे ना, हे काय इथंच आहे. हा चला 16 आणि 20 ला आपण लहान करू शकतो, दोघांनाही 4 ने भाग जातो, देऊन टाका. 4 चौक 16 आणि 4 पंचे 20, म्हणजेच आमचा प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आला 4/5. 4/5 लक्षात घ्या. इझी टास्क आहे, बिलकुल बी अवघड नाहीये, म्हणजे कन्फ्युज होण्यासारखं काहीच नाही याच्यामध्ये, येते लक्षात. बरं आता इव्हेंट ए झाला, आता आपण इव्हेंट बी कडे जाऊया. इव्हेंट ए झाला, आता इव्हेंट बी कडे जाऊया. ठीक आहे. इव्हेंट बी काय सांगितलंय, मल्टिपल ऑफ 5 मल्टिपल ऑफ 5 म्हणजे असा नंबर की जो 5च्या पटीतला असेल. तर चला बी मध्ये कोण कोण येईल 5च्या पटीमध्ये, आता आपल्याला आठवतंय पहा. बी मध्ये आठवण्याची गरज नाही, आपण वरती जाऊ शकतो, सॅम्पल स्पेसच्याच मदतीने लिहित चला, कारण चुकण्याचे चान्सेस कमी होतात. पहा 5च्या पटीमध्ये कोण आहे, 25 35 75 95. हे सोडता आहे का कोणी 5च्या पटीत, नाहीये. 25 35 75 आणि 95, म्हणजे हे 4 नंबर्स येतील, 25 35 75 95. ठीक आहे. हम्म. 25 35 75 आणि 95. ठीक आहे, संपला तुमचा इव्हेंट, इतका इझी आहे. नंबर ऑफ बी किती येईल आपला, 1 2 3 आणि 4 4 येईल. याच पद्धतीने आपण काय काढणार, प्रोबॅबिलिटी ऑफ बी काढणार. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ येस. नंबर ऑफ बी किती आमचा 4 आहे, आणि नंबर ऑफ एस किती आहे माहिती वरती 20 आहे. चला याला लहान करता येतं, 4 1 4 आणि 4 पंचे 20, म्हणजेच आपला जो प्रोबॅबिलिटी ऑफ बी आहे तो किती येईल 1/5. इझी. ठीक आहे, इझी आहे, काहीच अवघड नाही. मला वाटतं तुम्हाला हे दोन्ही इव्हेंट समजलेत. हे फास्ट घेण्याचं कारण किंवा जास्त त्याला मिरची मसाला लावण्याची गरज नाहीये, इझी प्रश्न आहे, त्यामुळं थोडंसं फास्ट चाललोय. फास्ट म्हणण्यापेक्षा टाइमपास न करता चाललोय. ठीक आहे, असं याच्यामध्ये वेगळं काही समजून सांगण्यासारखं नाहीये. तर आपण आता लास्ट क्वेश्चन कडे जाऊयात. 5वा प्रश्न आहे हा. अ कार्ड इज ड्रॉन at a random from a pack of well shuffled 52 playing cards. बेसिक मध्ये पाहिलं, लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये पाहिलं, 52 पत्ते माहिती तुम्हाला, डायमंड हार्ट क्लब स्पेड बरोबर ना, यांचे प्रत्येकाचे 13 पत्ते, ते वाले 52 कार्ड्स आहे. तर त्यांच्याबद्दल सांगितलंय आपल्याला, सॅम्पल स्पेस खूप मोठा यावा लागेल. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द कार्ड ड्रॉन इज अन एस स्पेड. तर अशा पद्धतीने आपल्याला ते पाहिजे आहे, ते लक्षात. तर आपण काय करणार, 52 पत्त्यांचे कार्ड जे आहेत ते लिहिणार. चला मग आपण आधी ते लिहूयात, सॅम्पल स्पेस लिहून घेऊ ना. सॅम्पल स्पेसला यस ने डिनोट करू आपण आणि लिहूया. चला आपल्याला माहिती कसं लिहितात, आपण लिहितो पायाला, मला जागा लागेल आपल्याला याला. हा पहिल्यांदा आपण इथं लिहू हार्ट, नंतर डायमंड, स्पेड आणि क्लब. ठीक आहे, तर सुरुवात होते एस ने,
एस म्हणजे एक्का, नंतर 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10, आणि शेवट माहिती आपल्याला किंग क्वीन जॅक. खाली सगळीकडे हेच लिहायचे सेम, पण लिहायचे बरं का, कंटाळा नाही करायचा. मी नाही करत आहे, तुम्ही पण नाही करायचं. एस 2 3 4 5 6 7 8 9 10 11 नाही सॉरी, याच्यामध्ये येईल किंग क्वीन आणि जॅक. घाई घाई मध्ये होतं, पण असं चूक नाही करायची. किंग क्वीन आणि जॅक. सेम स्पेडचं पण एस 2 3 4 5 6 7 8 9 10, किंग क्वीन आणि जॅक. एस 2 3 4 5 6 7 8 9 10, किंग क्वीन जॅक. ज्यांना माहित नाही, जे डायरेक्ट हे व्हिडिओ पाहतात, त्यांना मी सांगतो की तुम्ही बेसिकचा व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, ज्यांनी बेसिक लेक्चर पाहिलेलं आहे त्यांना अडचण येणार नाही. हे टोटल किती असतात? 52 असतात. प्रत्येक 52 असतात. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 52 आला. ठीक आहे, हे लिहिणं मस्त आहे बरं का, हे लिहावं लागतं, हे लिहावं लागतं. एस म्हणजे एक्का, आणि बाकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंग क्वीन जॅक, राजा राणी आणि गुलाम. बरं, हे झालं सॅम्पल स्पेस, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. आता आपल्याला काय लिहायचंय? इव्हेंट लिहायचा आहे. पहिला इव्हेंट आहे एन एस, म्हणजे त्या पत्त्यांच्या गठ्ठ्यामधून जर आपण पत्ते शफल केले, ते आपण करतो, आणि एक पत्ता काढला तर तो पत्ता एसचा आहे. मग याचा जो प्रोबॅबिलिटी ती काय असेल ती काढायची आपल्याला. तर चला मग पहिल्यांदा आपण लिहू इव्हेंट ए. इव्हेंट ए काय? एन एस. एक्का पडण्याची शक्यता किती? बरं चला, पहिल्यांदा ए मध्ये हा काय होईल रे? एस. किती एस आहे तिथं? 4 एस आहे. 4 4 एस आहे. कोणता आहे? 4 पैकी कोणता एक एस पडेल? एक तर हार्टचा एस येऊ शकतो, डायमंडचा एस येऊ शकतो, स्पेडचा एस येऊ शकतो, किंवा क्लबचा एस येऊ शकतो. मग आपल्या इव्हेंट मध्ये ते लिहिणं गरजेचं आहे की म्हणजे आपला एकतर हार्टचा एस येऊ शकतो, किंवा डायमंडचा एस येऊ शकतो, किंवा क्लबचा एस येऊ शकतो, किंवा स्पेडचा एस येऊ शकतो. म्हणजे इथं किती शक्यता आहेत एस पडण्याचे? 4. म्हणजेच नंबर ऑफ ए किती झाला आपला? 4. बरोबर आहे. हा झाला नंबर ऑफ ए. आता आपल्याला लिहायचा आहे, आपल्याला प्रोबॅबिलिटी काढावं लागेल ना याची. तर आपण प्रोबॅबिलिटी काढू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे, नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. ए किती आपला? 4, आणि एस किती आहे? 52 माहिती आहे. 4 ने याला भाग जातो, द्या. 4 1 4, आणि 4 13 52, म्हणजे 13 चोक 52. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए आपली किती आली? 1/30. 1/30. तर अशा पद्धतीने आपण हा इव्हेंट लिहिलेला आहे. आता इव्हेंट बी कडे जायचंय, पण इव्हेंट बी कडे जाण्याच्या आधी आपण इव्हेंट बी कोणता आहे तो एकदा चेक करू. हा, आता इव्हेंट बी काय आहे? स्पेडचा आहे. स्पेड सांगितलं की हातामध्ये आलेला जो पत्ता आहे ना तो स्पेड आहे. मग स्पेडचा कोणता पत्ता आहे? कोणता पण येऊ शकतो ना. स्पेडचा एस 2 3 4 5 जॅक पर्यंत कोणताही पत्ता येऊ शकतो. मग आपल्या त्या इव्हेंट मध्ये ही लाईन येणार पूर्ण स्पेडची. ठीक आहे, मग चला आपण इव्हेंट बी लिहूयात. इव्हेंट बी 2 नंबर इव्हेंट बी काय? अ स्पेड. हातामध्ये आलेला जो पत्ता आहे, जे कार्ड आहे ते स्पेडचं आहे. तर चला बी सेट कोणता असेल? स्पेडचा. बरोबर. हा, स्पेडचा काय? 13 पत्त्यांपैकी कोणता पण, म्हणजे एस असू शकतो, 2 3 4
5 6 7 8 9 10 किंग क्वीन जॅक यापैकी कोणताही एक असू शकतो, बरोबर आहे. आणि आता आपण लिहूयात नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आहेत, हे सगळे 13 आहेत, आपल्याला माहिती 13 आहेत. अशा पद्धतीने आपण याची प्रोबॅबिलिटी काढणार आहोत. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. बी किती आपला, नंबर ऑफ बी 13 आणि यस किती आपला 52. 13 एका 13 आणि 13 चोक 52, बरोबर. तर अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ बी सुद्धा काढलेली आहे. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. तर या ठिकाणी आपलं जे लास्ट क्वेश्चन होता तो सुद्धा आपण संपवलेला आहे. मित्रांनो, मी पूर्णच्या पूर्ण प्रोबॅबिलिटी फर्स्ट प्रॅक्टिस सेट पासून शेवटच्या प्रॅक्टिस सेट पर्यंत सगळे प्रॅक्टिस सेट आपण एक आणि एक क्वेश्चन त्याचबरोबर बेसिक सुद्धा घेतलेला आहे. तर हे क्वेश्चन्स तुम्ही व्यवस्थित करा, जेणेकरून कुठलाही क्वेश्चन मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. येते लक्षात. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब पण करा. कारण यापुढे सुद्धा आपल्या या चॅनेलवर मॅथ्सशी रिलेटेड सगळ्या टॉपिकवर व्हिडिओ येणार आहेत आणि विशेष म्हणजे जितके सोपे करून सांगता येतील तितके सोपे करून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आणि ज्या पद्धतीने मी मांडणी करतो त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या पेपर मध्ये म्हणजे तुम्ही पेपर सॉल्व्ह करता त्यामध्ये जर मांडणी केली तर तुमचा एकही मार्क इकडच्या तिकडे होणार नाही. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ फर्स्ट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत चला. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर आपण विज्ञानाचे सायन्स पार्ट 1 आणि सायन्स पार्ट 2 चे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत आणि ते सुद्धा खूप जास्त सोप्या पद्धतीने करून सांगण्याचा मी प्रयत्न करत राहील. ठीक आहे. तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांशी शेअर करा, जितकं जास्त शेअर करता येईल तितकं जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर लाईक सुद्धा करा. धन्यवाद.